नमस्कार मित्रांनो, नर्सिंग न्यूज मराठी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण JNM फर्स्ट इयर स्टुडंटसाठी क्वेश्चन पेपर बघूया. कम्युनिटी हेल्थ नर्सिंग हा पेपर 20 जानेवारी 2023चा आहे. याच्या आधी पण आपण भरपूर सारे पेपर बघितलेले आहे कम्युनिटीचे आता फक्त 2016चा पेपर बाकी आहे आणि 19, 20, 21, 22 हे पेपर तर महाराष्ट्रात मला कुठं मिळाले नाही आहे. तर त्यामुळे हे पेपर मला जेव्हा मिळतील त्यावेळेस मी हे पेपर टाकणार. खूप जणांची क्वेश्चन आहे की 2021-22चा पेपर टाका, पण हा पेपर महाराष्ट्रात अवेलेबलच नाही आहे, कुठंच मला मिळालेला नाही आहे. या कुठल्या साईटवर मी गुगलवर पण चेक केलं, त्यामुळे पण तो गुगलवर पण मिळाला नाही आहे. बहुतेक हा पेपर महाराष्ट्रात 21-22मध्ये या तर झाला नसेल या फिर ऑनलाईन झाला असेल, तर मला काही तेवढं माहीत नाही, कारण की अवेलेबल नसल्यामुळे मी हा क्वेश्चन पेपर टाकू शकत नाही. हा पण कर्नाटक साईडचा 21-22चा पेपर अवेलेबल आहे, तर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तो टाकू शकतो. चारही विषयीचे JNM फर्स्ट इयरचे आणि JNM सेकंड इयरचे क्वेश्चन पेपर झालेलेच नाही आहे महाराष्ट्रामध्ये 21-22चे. समथिंग काहीतरी रिझन असू शकते, कारण की ते पेपर कुठंच अवेलेबल नाही आहे. असेल तर तुमच्याकडे तुम्ही पाठवू शकता मला, मी ते पेपर सोडवून तुम्हाला देईल. चला तर व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही क्वेश्चन असल्यास कमेंट. लेट होत आहे व्हिडिओ टाकायला, आय नो, अंडरस्टँड, बट बिझी असल्यामुळे हे सगळं होतं. तरी मी वेळ काढून पेपर एक एक करून देतो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पेपर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आहे, JNM फर्स्ट इयर स्टुडंटसाठी. पहिला आहे योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. त्यात पहिला आहे डॅश डॅशसाठी कॅल्शियम हा उपयुक्त घटक आहे. हा 2023चा पेपर आहे, तर ध्यानपूर्वक 2023, 2024 आणि 2025 तीनही पेपर टाकलेले आहे. ठीक आहे, तर हे तीनही पेपर चांगले करून जाल. कुठल्या प्रकारे क्वेश्चन आले आणि किती क्वेश्चन रिपीट झाले, तर हे इम्पॉर्टन्स आहे, कारण की मागच्या वर्षीचं पण रिपीट केलेलं जातं. 2023, 2024 आणि 2025 जास्त भार द्या या क्वेश्चन पेपरवर. डॅश डॅशसाठी कॅल्शियम हा उपयुक्त घटक आहे. तर यात हाडे व दात येणार. ठीक आहे, खूप इझी आहे. मी एवढे पेपर करू मला एकदम इझी झालेला आहे पूर्ण क्वेश्चन पेपर. दुसरं बघा, ग्रामीण भागात असणारी अंगणवाडी हा डॅश डॅश कार्यक्रम घटक आहे. तर इथे एकात्मिक बाल विकास योजना येणार. ठीक आहे, यालाच इंग्लिशमध्ये ICDS असे म्हणतात. जर इथे ICDS असेल तर इथे ICDS येणार, म्हणजे एकात्मिक बाल विकास योजना. ठीक आहे. तिसरं आहे लोहाच्या कमतरतेमुळे डॅश डॅश हा आजार होतो. तर इथे एनिमिया येणार. त्याला पट्टू रोग पण म्हणतात, एनिमिया पण म्हणतात आणि रक्ताशय पण म्हणतात. ठीक आहे. तसेच चौथं बघा, आशा वर्कर डॅश डॅश लोकसंख्येत काम करतात. तर आशा वर्कर हे एक आशा वर्कर 1000च्या लोकसंख्येसाठी काम करतात. ठीक आहे. तसेच पाचवं बघा, डॅश डॅश हे आरोग्य शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. तर इथे ते संघातील संवाद असेल. ठीक आहे, येणार इथे. तसंच आहे योग्य जोड्या जुळवा. तर पहिला आहे क्षयरोग दिन. तर क्षयरोग दिन हा प्रत्येकी 24 मार्चला मनवतो. ठीक आहे. तर इथे आहे लस ही 6 साथीची आजार आहे. ठीक आहे. तसंच सोयाबीनमध्ये 40% प्रथिने असते. VVM म्हणजे
पोलिओ लस क्षमता. ठीक आहे. तसंच डायरिया म्हणजे ORS. तर खूप इझी आहे, तुम्ही पण समजू शकता या सोडवू शकता. तसंच चुकी बरोबर बघा. पहिला आहे त्यात भारतात पोलिओ आजार पूर्णपणे नष्ट झालेला नाही, चूक आहे. ठीक आहे. 2014 मध्ये WHO घोषित केलं आहे की आपला भारत पोलिओमुक्त झालेला आहे. तसंच दुसरं बघा, 1 ग्राम प्रथिनापासून 9 कॅलरीज मिळतात, तर हे चूक आहे. 1 ग्राम प्रथिनापासून 4 कॅलरीज मिळतात हे लक्षात ठेवा, आणि 1 ग्राम फॅटपासून 9 कॅलरीज मिळतात. ठीक आहे. तसंच तिसरं बघा, लोकांनी आरोग्यदायी लाईफस्टाईल सवयी स्वीकारणे आवश्यक नाही, हे पण चूक आहे. जसं लाईफस्टाईल चेंज होतात जसं आपण समोर जात असतो तसं लाईफस्टाईल चेंज होतात, तसं आपल्याला पण त्यांच्या समोर जावं लागतं. तसंच चौथं बघा, पाण्यातील कठीणपणा हा त्यातील कॅल्शियम व मॅग्नेशियम या घटकामुळे असतो, बरोबर आहे. ठीक आहे. तसंच बघा, गरोदरपणातील बाईचे आरोग्य हे रोड टू हेल्थ चार्टमुळे निरीक्षणात येते, तर हे चूक आहे. रोड टू हेल्थ चार्ट हे बाळाचे आहे. ठीक आहे. आणि स्त्रियांसाठी MCH कार्ड वापरले जाते. ठीक आहे. MCH, आणि हे बाळासाठी वापरले जाते, रोड टू हेल्थ चार्ट. तर इथले क्वेश्चन 2025 मध्ये पण आलेले आहे. ठीक आहे. 24 मध्ये पण रिपीट झालेलं आहे. तर तुम्ही 23, 24 आणि 25, कारण की हे नवीन जे पुस्तक असतात तर ते नवीन सिलेबसचं आहे, बेसवर आहे. तर तुम्ही 23, 24, 25 जास्त भर द्या, आणि बाकीचं क्वेश्चन तर तुम्हाला माहीतच आहे, जे पूर्ण पेपरमध्ये झालेले आहे, सगळे वाचून जा. टिपल लिहा. मग बघा, 15 मार्काला टिपल लिहायचं आहे तुम्हाला. 3 लिहायचे आहे कुठलेही 5 पैकी. ठीक आहे. रोगप्रतिबंधनाचे वेगवेगळे टप्पे, जेवण बनवण्याची पद्धत किंवा अन्न सेवण्याची पद्धत, स्तनपान, आई आणि बाळाच्या आरोग्य कार्यक्रमातील परिचयाची भूमिका, आरोग्य भजन काय, आरोग्यावर परिणाम करणारे घटक काय. तसंच वाक्य तुम्हाला करून द्यायचं. वाक्य तर 1 मार्गाला आहे, तर तुम्ही खूप इझिली जसं वाक्य आहे तसेच लिहायला पाहिजे असं नाही आहे, तुम्ही तुमच्या पण शब्दात लिहू शकता. तसंच सुरक्षित पाणी, नैसर्गिक आपत्ती, FMR, सॅनिटायझर, विहिरी, कुटुंब नियोजन, आवाज. 1 मार्काला आहे, खूप इझिली आहे, 2 ओळीत लिहिलं तरी होऊन जाणार. फरक स्पष्ट करा लिहायचं आहे तुम्हाला. कुठलेही 2 लिहायचे, जेवढे पेपरमध्ये सांगितले तेवढेच लिहायचे. कोणी खूप हुशारकी करून एक्स्ट्रा लिहून टाकतात, कारण की त्यांना वाटतं की हे एक्स्ट्रा मार्क पडेल, तर असं काय होणार नाही आहे. तुमचे ते मार्क चालले जाणार. पाण्यातून होणारे आजार व हवेतून होणारे आजार इझी आहे खूप, आपल्याच ह्याच्यावर आहे. रुग्णालय परिचारणी, सार्वजनिक गटरीच्या, स्लो सँड फिल्टर आणि रॅपिड सँड फिल्टर. ठीक आहे. तसंच खालील प्रश्नाची उत्तरे द्या. जीवनसत्वाची कार्य लिहा. कुपोषण म्हणजे काय? कुपोषण प्रतिबंध कसं कराल, तर हा प्रश्न 4था आहे. जर तुम्हाला वरचे 3 नसेल तर तुम्ही खालचे 3 लिहू शकता. ठीक आहे. आरोग्य शिक्षणाची व्याख्या, आरोग्य शिक्षणाचे तत्त्व आणि आरोग्य शिक्षणाचे फायदे व तोटे. ठीक आहे. प्रश्न 4था तुम्हाला परत एकदा सांगून देते कसं लिहायचं. जर तुम्हाला हे 3 येत असेल तर हे 3च लिहायचे. ठीक आहे. जर तुम्हाला हे 3 नसेल येत तर खालचे 3 दिलेले तर हे खालचे 3 लिहायचे. पण कोणी काय करतात, यातले 2 लिहितात आणि यातले 1 लिहितात, तर असं चालणार नाही. ठीक आहे. दोन्ही याच्यात मार्क्स मिळणार नाही. प्रश्न 5वा बघा. तुमच्या ग्रामीण आरोग्य सेवेच्या अनुभवात तुम्ही श्रीमंत सुरेखा यांच्या घरी घरभेट दिली. तिला 1.5 वर्षाची एक मुलगी आहे. मुलाला ताप आणि डायरिया होत आहे. तिची पती
मंजूर असून महिन्याला 1500 रुपये कमवतात. तर खाली प्रश्नाचे उत्तर लिहायचे. त्या बेसवरून तुम्हाला कुटुंबातील आरोग्य समस्याची यादी करा. ताप आणि डायरियाची काळजी तुम्ही कशी घ्याल? श्रीमती सुरेखा यांना प्रस्तुतीपूर्व काळातील काळजी कशी द्याल आणि सांगाल व कुटुंब आरोग्य शिक्षण कसे द्याल ते लिहायचे तुम्हाला. तांबी 380चे फायदे लिहायचे. ठीक आहे. जर तुम्हाला खालचं वरचं नसेल तर तुम्ही खालचं पण लिहू शकता. नोंदी आणि अहवालाचे महत्त्व सांगा. सेकंडरी प्रतिबंध, प्रिव्हेन्शन आणि आशा. तर हा झाला आपला पूर्ण क्वेश्चन पेपर. त्याच्या प्रकारे क्वेश्चन पेपर आलेला आहे. 2023चा आहे आणि माझ्याकडे 20 आणि 21चा पेपर अवेलेबल नाही आहे आणि 19मध्ये तर पेपर झालेलेच नाही आहे. हां, आय नो ANMचे पेपर झालेले. ANMचे क्वेश्चन पेपर माझ्याजवळ आहे, मी ते टाकून देणार, पण JNMचे तर मिळणार नाही तुम्हाला. JNM फर्स्ट इयर आणि JNM सेकंड इयर, थर्ड इयरचे पण क्वेश्चन पेपर नाही. 21-22, 21-22, 21-22. ठीक आहे. उत्तरे मराठी भाषेत. खालीपैकी योग्य शब्द निवडा, वाक्य पूर्ण करा. कॅल्शियम हे पोषक घटक आहे. हे रिकाम्या जागा आहे ते बघून घ्या. स्क्रीनशॉट करून वरचं समजलं नसेल तर खालचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून लिहू शकता. जुडवा चुकी बरोबर. सॉरी हा, माझा आवाज थोडासा हे झालेला आहे. एक्झाम्पल वाचत चला. एक्झाम्पल वाचल्यानेच तुम्हाला समजेल काय चूक आहे, काय कशामध्ये चूक आहे, कशामध्ये बरोबर आहे. ठीक आहे. प्रश्न दुसरा बघा. टिपा लिहा. रोगप्रतिबंधाची विविध पातळ्या दिलेल्या आहे, बघून घ्या, लिहून घ्या. तब्येत ठीक नसल्यामुळे माझा आवाज थोडासा चेंज झालेला आहे. स्क्रीनशॉट काढा. टिपा लिहा आहे. तसं दुसरं प्रतिबंध. इथे विचारलेलं आहे रोग प्रतिबंधाच्या विविध पातळ्या. तर ही प्रथम पातळी आहे प्राथमिक प्रतिबंध, त्याच्यातली एक दुय्यम प्रतिबंध, हे लक्षात ठेवा. हां, आणि हे तृतीय प्रतिबंध. ठीक आहे. हे पातळ्या झाल्या. ठीक आहे आपल्याला. हा दुसरा क्वेश्चन आहे. स्वयंपाकाच्या पद्धती. उकडणे, वाफवणे, तळणे, बेकिंग, भाजणे, तसेच स्तनपान. ठीक आहे. महत्त्व वाचून घ्या काय आहे तर. तसंच क आहे स्तनपान. बघून घ्या. टिपाली आहे. हे पण क्वेश्चन आहे हा. स्तनपान महत्त्व बघा. स्तनपानाचं. ठीक आहे. WS आईचे फायदे, आव्हाने आणि 5वा आहे नर्सेसची भूमिका. तसंच ड बघा. क्वेश्चन ड. MCS कार्यक्रमात नर्सिंगची भूमिका काय आहे तर बघूया. प्रस्तुती काळजी, प्रस्तुतीकालीन काळजी, प्रस्तुतीनंतरची काळजी, तसेच कुटुंब नियोजन, समुदायातील कार्य. ठीक आहे. हे झाले आपले. आणि ई क्वेश्चन आरोग्याची व्याख्या व आरोग्याचे परिणाम करणारे घटक. व्याख्या बघून घ्या. आरोग्याची व्याख्या खूप इझी आहे. आरोग्य परिणाम घटक हे पॉईंट आहे. ठीक आहे. प्रश्न तिसरा बघून घ्या. पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. संज्ञा म्हणजेच व्याख्या.
एक मार्काचे तुम्हाला एक्स्ट्रा फक्त समजण्यासाठी दिलेलं. ठीक आहे. तसंच नैसर्गिक आपत्तीची व्याख्या, तसेच MMR माथा मृत्यू दर. ठीक आहे. स्वच्छ विहिरी, कुटुंब नियोजन, ध्वनी प्रदूषण, फरक स्पष्ट करा. बघून घ्या. फरक स्पष्ट करा. माहिती आहे ना कसं आहे इथे दिलेलं. एकदा परत सांगून देते. अरे यार साईडवर इतकी का चिल्लाते. पाणीजन्य रोग आणि हवाद्वारे प्रसरणारे तर तुम्हाला सांगते, कोणाला समजत नसेल तर हे पाणीजन्य रोग, तर याचं हे पॉईंट 1. ठीक आहे. इथून स्टार्ट झाला तर इथपर्यंत जे डॅश आहे ना मधातली, तर हे झालं दूषित पाण्याचे सेवन होतात. उद्या हेचा आणि टायफॉईड. तसंच दुसरं पॉईंट हवाद्वारे पसरणारे रोग, तर हे दुसरे इथून स्टार्ट होते. संसर्गजन्य रोगाच्या श्वासोच्छ्वास खोकताना सोडलेले सूक्ष्म थेंबाद्वारे पसरतात. उदा तपेदिक आणि इन्फ्लुएन्झा हे झालं. ठीक आहे. तसंच हे पण प्रतिबंध, ही डॅशपर्यंत हे फर्स्टवाला पॉईंट फर्स्ट याचं, आणि सेकंडपासूनचा सेकंड डॅशपर्यंत पॉईंट दुसऱ्याचं. ठीक आहे. सेम तसंच आहे. इथे बॉक्स बनवायला थोडा मुश्किल जातो मला, त्यामुळे वेळ लागतो खूप. ठीक आहे. दुसरे बघा, रुग्णालय आरोग्य सेवा वर्सेस समुदाय आरोग्य आधारित आरोग्य सेवा. सेम तसंच आहे. ठीक आहे. एवढे हुशार तर आहे ना, तुम्हाला एवढं समजू शकतं. मंद वाळू गाळण वर्सेस द्रुत वाळू गाळण. लिहून घ्या. माझ्या वेळेस असं कोणी सांगितलं नाही मला. क्वेश्चनचे आन्सर दुरायला खूप वेळ लागला होता मला, कारण की मी पण क्वेश्चन पेपरमधूनच अभ्यास केला. प्रश्न 4 बघा. पुढील प्रश्नाची विस्तृत उत्तरे द्या. जीवनसत्वाची कार्य बघून घ्या. जीवनसत्वाची. ठीक आहे. कार्य आहे दुसरं बघा, कुपोषण व्याख्या लक्षणे चिन्हे 6 मार्कासाठी आहे. व्याख्या आहे, प्रकार, चिन्हे, लक्षणे काय आहे ते बघून घ्या आणि स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करून बघा. हे बघा, व्हिडिओ पूर्ण बघायचं, कारण की काही काही महत्त्वाचे पण पॉईंट सांगते मी तुम्हाला. मी आपल्या मताचं काहीच नाही जोडते, सगळं पुस्तकातलं आहे. ठीक आहे. कुपोषणाचे प्रतिबंध उपाय. मराठीत असल्यावर तुम्हाला एकदम मराठीतच आहे, समजावून सांगण्याची एवढी गरज नाही. उदाहरण पण दिलेले आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर उदाहरण पण वाचत चला. ठीक आहे. आरोग्य शिक्षणाची व्याख्या 2 मार्कासाठी आहे. आरोग्य शिक्षणाची व्याख्या बघून घ्या. आरोग्य शिक्षणाची तत्त्वे, आरोग्य शिक्षणाचे तोटे आणि फायदे, तसंच एप्रिल 2021च्या WHO थीम. तसेच आणखीन क्वेश्चन आलेला आहे 2025ला. 2014चे घोषवाक्य. तर हा क्वेश्चन पण करून जा आणि हा पण क्वेश्चन करून घ्या. सगळ्यात लास्ट क्वेश्चन विचारलेलं गेलेलं आहे. ठीक आहे. हे 2021चे घोषवाक्य WHOची थीम आहे. ठीक आहे. COVID-19 आहे. पाचवा प्रश्न बघून घ्या. सुरेख कुटुंबाच्या प्रकरणावर आधारित उत्तरे आहे. कुटुंब आरोग्य समस्या. ठीक आहे.
काय समस्या आहे ते बघून घ्या. तसंच दुसरं बघा, ताप आणि अतिसाराचे व्यवस्थापन बघून घ्या. तुम्हाला सगळे डिसीजेसने माहिती असणे आवश्यक आहे. ठीक आहे, तर आतापासूनच सेकंड इयरचा पण अभ्यास स्टार्ट करा. डिसीज माहिती करा, कारण की डिसीज माहिती करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड इयरमध्ये अवघड जाणार तुम्हाला. तसेच क सुरेखाला ANC सल्ला आणि कुटुंबासाठी आरोग्य शिक्षण. ठीक आहे, कॉपर्टी 380चे फायदे. हे कॉपर्टीचे काय काय फायदे कोणाला माहीत नसेल तर इथं लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे, हे फायदे आहेत. आणि क आहे आशा कार्यकर्ता. आशा कार्यकर्त्याची काय आहे 5 मार्काला आहे, ते पण लिहून घ्या. ठीक आहे, चला तर मग परत एकदा सांगून देते, 2021चा पेपर आणि 22चा पेपर माझ्याकडे महाराष्ट्रात तर मला अवेलेबल मिळाला नाही आहे आणि माझ्याकडे अवेलेबल पण नाही आहे. तर प्लीज 2021 आणि 2022चे क्वेश्चन पेपर मला नको. मला तुमच्याकडे असेल तर मला पाठवून द्या, मी तुम्हाला ते आन्सर सॉल्व करून देते. कारण की मी बघितलं तर मला कुठेच पेपर मिळालेलं नाही, फक्त कर्नाटक साईडचा पेपर मिळाला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी कर्नाटक साईडचा पेपर देणार. आणि 2021 आणि 2022 हा जुना सिलेबस असल्यामुळे त्याचे क्वेश्चन पेपर येणार, 1-2 येणार. तर त्यामुळे जास्त टेन्शन नको घ्या की 2021चा आणि 2022चा पेपर नाही आहे, कारण का तो जुना सिलेबस होता नाही. आता आणि नवीन सिलेबस झालेला आहे आता तयार. ठीक आहे, तर जास्त काही टेन्शन घेऊ नका, कारण की तुमच्यापासून 2008पासून तर 2019पर्यंत पेपर आणि 2023 ते 2025चा पण पेपर मी तुम्हाला टाकून दिलेला आहे. जर कोणाकडे पेपर असतील तर मला पाठवत चला, मी तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ बनवून देत जाईल. ठीक आहे, या फिर क्वेश्चन पूर्ण सोडवून आन्सर तुम्हाला देत जाईल. ठीक आहे, तर ज्यांच्याकडे पेपर असतील तर ते मला पाठवून द्या. ठीक आहे, तसेच 2000 बिकॉज आता मी ड्युटीवर असल्यामुळे मला पण पेपर दुसरीकडून मिळणं शक्य नाही आहे. मी पण ऑनलाईनच सर्च करून तुम्हाला पेपर काढते. आणि समोर बघूया. चला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा जे नर्सिंगचे स्टुडंट असतील, आणि व्हिडिओला लाईक करत चला. हा पेपर व्हिडिओ बघतात ना तुम्ही, लाईक नाही करत, हा लाईक करा. कारण की व्हिडिओ बनायला मेहनत लागते, 1-2 तास मला व्हिडिओ बनत चालला जातो. ठीक आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला तर मला फक्त 15 ते 20 मिनटं लागते, पण व्हिडिओ तयार करायला मला कम से कम 2 ते 3 तास लागतो. तर त्यामुळे लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या ग्रुप मित्रामध्ये शेअर करा. आजचा व्हिडिओ लॉंग झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ आपण JNM फर्स्ट इयरचाच बघूया, जे पेंडिंग राहिलेलं आहे ते संपवून टाकूया. JNM सेकंड इयरचे तर होत राहतील. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद तुमचा सपोर्ट करण्यासाठी.